काय ग आजी, तू अजून जागे? तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. ये. काय बोलायचं होतं? मी ऐकले ते खरं का रे? काय ऐकलंस? तू म्हणे रोहनच्या बहिणीसाठी स्थळ बघतोयस. हो, मला असं वाटतं तू काहीतरी मोठं आणि असं महत्वाचं ऐकलंस. महत्वाचंच आहे. तू अधिरा, रोहन आणि स्वानंदीचं लग्न ठरवतोयस. अरे मग स्वतःचे लग्न कधी ठरवणार? आलीस का परत माझ्या लग्नावर? हो, म्हणजे तुला दुसऱ्यांची लग्न ठरवायला वेळ आहे रे. आणि तू मुलींना भेट, लग्न ठरव असं म्हटलं ना की माझ्याकडे वेळ नाही असं म्हणतोस. आजी, मी फक्त त्यांचं लग्न लावून देणार आहे. संसार त्यांचा तेच करणार आहे. अरे संसार होतो आपला आपला, पण त्याच्यासाठी आधी लग्न करायला हवं ना. आणि ते तू कधी करणार? अरे असाच राहणार आहेस का आयुष्यभर एकटा? एकटं राहणं सोपं नसतं रे पिंट्या. आणि मी म्हणते का, म्हणजे काय कारण आहे? हे बघ, तू लाखात काय, तू करोडोमध्ये एक आहेस. लग्न करायचं म्हटलं ना की तुला मुलगी मिळणार नाही असं काही होणार नाही कधी. मला ना आयुष्यात फक्त तुझी काळजी आहे रे पिंट्या. म्हणजे एकदा तुझं लग्न झालं, तुला जोडीदार मिळाला ना की सुखाने डोळे मिटून मग ते. हे आजी, तू ना आता इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस मला. नाही रे. माझ्यासाठी ना आता अधिरा आणि रोहनचं लग्न होणं महत्वाचं आहे. आणि ते होण्यासाठी रोहनच्या बहिणीचं लग्न होणं महत्वाचं आहे. अधिरा, रोहन आणि स्वानंदीताई यांचं लग्न हे माझ्यासाठी आता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तेव्हा जरा थांब प्लीज. मग त्याच्यानंतर तू तुझ्या लग्नाचं बघशील. काय बघी. ज्या माणसाशी माझा संबंध नाही त्या माणसाने माझ्यासाठी माझ्या खाजगी आयुष्यात अशी ढवळाढवळ करू नये असं मला वाटतंय. हे मी कुठल्या भाषेत आणि किती वेळा सांगायचंय तुम्हाला? अगे ताई, पण ते एकटे कुठे प्रयत्न करतायत? आम्ही पण आहोतच की. इट्स जस्ट की ते आता आमच्यात ऍड झाले. अरे पण मुळात तुम्ही आणि ते यात काही फरक आहे का नाही? माझं लग्न ही त्यांच्यावर सोपवायची गोष्ट आहे का? मुळात हा प्रश्न माझा आहे, फार तर फार आपला, आपल्या घरातला प्रश्न आहे. पण थँक्स टू यू ऑल आता हा प्रश्न आपल्या घरातला उरलेलाच नाहीये. कारण समर राजवाडे नावाच्या एका बाहेरच्या माणसाने आता त्याच्या आयुष्यातली पहिली प्रायोरिटी करून घेतलीये, माझं लग्न ही. ताई बघ, नाही, काही बोलू नकोस तू. मला हे काही आवडलेलं नाहीये रोहन. तुझी अट मागे घे, नाहीतर ना हे राजवाडे माझ्यासाठी अशी सतत स्थळ आणत राहतील. आणि तुला कळतंय का मी खूप ऑकवर्ड होतीये? तुला बरं वाटतंय का मला असं ऑकवर्ड पोझिशन मध्ये ठेवायला? नाही ना? मग नको ना हे, कारण मला नाही आवडत आहे. त्यातून त्या समर राजवाड्यांनी माझ्यासाठी स्थळ बघावं हे तर मला अजिबात मान्य नाहीये. ताई मला तू एक गोष्ट क्लिअरली सांग, तुझा नक्की राग कशावर आहे? स्थळ बघण्यावर, त्यांनी तुझ्यासाठी स्थळ बघण्यावर, का त्यांच्यावर? ठीक आहे, मी क्लिअर सांगते तुला. मला तो माणूस म्युझिकल वाटतो. हो, मी तुझ्यासाठी त्यांच्याशी बोलते, पण मला त्यांच्याशी एका शब्दानेही संवाद साधायचा नाहीये. आता पण बघ ना, त्यांनी फोन कसा केला? स्थळ स्थळ काय? म्हणजे हा एखादी साडी घेतल्यासारखं आहे का? म्हणजे उद्या तुमच्या दारात एक साडीवाला येईल, बघा तुम्ही साडी बघून घ्या, पसंत करा आणि मग पैसे मी देतो. ही पद्धत आहे का बोलायची? असं कसं ते म्हणू शकतात की उद्याच्या दिवसात बघा एक सकाळी स्थळ येते, त्याला बघून घ्या आणि मुलगा पसंत करून टाका? काय काय का? ओ इकडे लोक आलं स्थळ. अरे बापरे, काय माणूस आहे हा, केवढा फास्ट आहे. म्हणूनच तर एवढी मोठी कंपनी सांभाळतोय ना तो. वा 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 रोहन, शिक त्यांच्याकडनं काहीतरी. नाही तर तू, आणि तू कशाला कुरकुर करतेयस? एकदा मुलगा बघून तर घ्या ना, चांगला आहे का वाईट आहे, आणि मग ठरवा. काय आई, मला नाही अशा पद्धतीने मुलगा बघायचा आहे. आणि त्यांनी पाठवलेला मुलगा म्हणजे मुळात ते ओळखतात का मला? असा कसा माझ्यासाठी सुटेबल मुलगा ते पाठवू शकणार आहेत ग? रोहन, मी ना हात जोडते तुझ्या समोर, तुझी ही अट मागे घे, कारण मला खरंच आवडत नाहीये. हे आता अति होतंय हे सगळंच. अगं मग माझं लग्न नकाला लावू घाईघाईत. मला घाई नाही झाली, अधिराला घाई झाली, तिला समजावा. अरे ताई, तुला कळतंय का माझं काहीच म्हणणं नाहीये याच्यावर, पण तुझं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. आणि ऐक ना ताई, मुळात ना हा माझा हट्ट नाहीये, हे कर्तव्य आहे माझं, आणि ते मी करणारच. त्यामुळे आधी तुझं लग्न, मग माझं लग्न. ऐक ना स्वानंदी, कशाला कुरकुर करतेस? कोणाच्या बघण्याने का होईना तुझं लग्न जमलं तर चांगलंच आहे ना.
आणि त्यात काय एवढं, त्यांना आपण बोलू ना, मोठं थँक्यू बोलू, मनापासून त्यांचे आभार मानू. तुला चांगला मुलगा मिळण्याची कारण, बरोबर आहे ना? भेट कर, भेट. जा. नंदू, हे बाळा, अगं तुझं लग्न झालं, चांगला मुलगा मिळाला तर तू सुखी होशील. आणि हे करताना समर राजवाडे निमित्त झाले तर बिघडलं कुठं? तुझ्या आयुष्याला एक दिशा मिळेल बाळा. तू आधी मुलगा बघ, आवडला नाही आवडला तसं सांग. हा, पण तुला जर मुलगा नाही आवडला ना तर हे लग्न होणार नाही, हा शब्द आहे माझा. रोना कभी नहीं रोना, चाहे टूट जाए कोई खिलौना. थँक्यू सर. खरं तर याची काहीच गरज नव्हती. असं कसं? फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, हो की नाही? आणि स्वानंदी सरपोतदारची सगळी माहिती, फोटो तुला मी दिलाय. त्यांच्याकडे जा, नीट कॉन्फिडेंटली सगळं बोल, स्वतःबद्दलची माहिती व्यवस्थित दे, सांगताना गडबड करू नकोस. ओके सर. समज सर, तुम्ही हे सांगितलं होतं. घ्या. सर हे कशासाठी? त्यांच्या घरी चाललास ना पहिल्यांदा, असं काही रिकामी हाताने जाणार आहेस का? हे घेऊन जा, छान वाटेल त्यांना. थँक्यू वन्स अगेन सर. तुम्ही आधी माझ्यासाठी खूप केलं आणि आता इतकं करताय. अरे नाही नाही, ती एक माझीच जबाबदारी होती, कमिटमेंट होती. म्हणजे मला कळलं नाही सर. काही नाही काही नाही, तू जा आता. आणि स्वानंदी ताईंना तू पसंत पडलायस असा फोन मला आला पाहिजे. हो सर, मी पूर्णपणे प्रयत्न करेन. तुमचं स्थान खूप वर आहे माझ्या आयुष्यात. तुम्ही ज्या मुलीशी म्हणाल त्या मुलीशी लग्न करायला तयार आहे मी. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आता एकदा रोहनच्या ताईला हा मुलगा पसंत पडला ना की लवकरात लवकर त्यांचं लग्न उरकून टाकतो. हे माझ्या पाठीमागचं स्थळ शोधण्याचा त्रास तरी एकदा कमी होईल. देवा, हे स्थळ पाहण्याचं प्रकरण लवकर थांबव. काहीतरी चमत्कार कर बाबा, आणि रोहनच्या डोक्यातून माझ्या लग्नाची घाई काढून टाक. पण त्याचं लग्न लवकर होऊ दे. स्थळ येणार होतं, अजून आलं नाहीये स्थळ. अगं सकाळी सकाळी कोण कशाला येईल मंदाकिनी? सारखं स्थळ स्थळ करू नकोस. आलं स्थळ आलं. कशावरून? अरे समर राजवाडे ते वेळेचे पक्के आहेत आणि दिलेला शब्द पण पाळतात ते, त्यामुळे आले सब. तू आनंदी जा ना, जा 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 जा, स्थळ आलंय. उघड दार उघड. जा जा सावकाश, जा जा. हा. आम्ही बुके नाही ऑर्डर केलाय, तुम्ही चुकीच्या घरी आलायत बहुतेक. नाही नाही, मी योग्य ठिकाणी चाललोय. आणि मी बुकेवाला नाहीये, स्वानंदी ना. हॅलो, मी निलेश. येस, येऊ? हा हा, येस प्लीज या ना. या. स्वानंदी. हा, हे हा, थँक्यू. मला समर राजवाड्यांनी पाठवले तुम्हाला बघायला. आय मीन भेटायला. अरे वा, छान छान. या या या, बसा बसा बसा. तुम्ही बसा इथे. तुम्ही बसा ना. कमा एक मिनिट. बसू द्या त्यांना. तुम्ही इथे बस. बसा. नमस्कार. नमस्कार. बस. मला वाटलंच होतं तुम्ही सकाळी सकाळी याल म्हणून, मी बोलले पण होते. स्वानंदी स्वानंदी पाणी घेऊन. हो, मी आलेच. नमस्कार. नमस्कार. मी स्वानंदीचा बाबा. मी आई. हा भाऊ. वय काय तुमचं? मागच्याच महिन्यात मला 38 पूर्ण झाले.
अरे वा, आत्ताच बिलेटेड हॅपी बर्थडे. आणि शिक्षण किती झालं? शिक्षण मी इंजिनियर आहे. इंजिनियर. मी इथलाच आहे, पण मध्ये शिक्षणासाठी अमेरिकेत गेलो. अमेरिकेला होतात तुम्ही? अरे वा. मला वाटलंच होतं समर राजवाडे स्थळ सुचवणार म्हणजे मोठ्या घराण्यातलंच असणार, नाही का हो? नाही तर आजकाल ते अमेरिकेला जाऊन शिकायचं म्हणजे किती पैसा लागतो, हो ना? हो, खरंय. मी पण समर सरांमुळेच शिकू शकलो. समर सरांनी खूप मदत केली मला शिक्षणासाठी. त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. मी त्यांच्यासाठी काहीही करू शकतो. ते म्हणतील ते, अगदी काहीही. इथे कुठे राहता? गोरेगावला स्वतःचा फ्लॅट आहे माझा. मी आणि आई दोघेच असतो. गावी शेती आहे भरपूर. भरपूर आहे का? किती आहे? घर वगैरे बांधलंय तुम्ही? गावा जाता का? वरचे वर जाता तिथे? हो, म्हणजे वेळ मिळेल तसं जातो. छान छान, खूप बरं वाटलं. आमची स्वानंदी आवडली की नाही तुम्हाला? अगं कशी अगं ते आत्ताच आलेत ना. 10 मिनिटं झाली आहो. कशी वाटली आमची स्वानंदी? मला पसंत आहेत स्वानंदी. हटलंच मला. हो, पसंत करण्यासारखीच आहे आमची स्वानंदी. अतिशय मनमिळावू, हुशार. आत्ताच तिने ते डॉक्टरेट कम्प्लीट केली आहे. नोकरी करतेय. घर काम म्हणू नका, शिवणकाम म्हणू नका, सगळ्या कला तिला अवगत आहेत. अगदी म्हणजे अन्नपूर्णा प्रसन्न आहे तिच्यावर. आई तुम्ही एकदा पुरे पुरे. हा सांगत. आय एम ग्लॅड समर सरांमुळे आपली ओळख झाली. खरं तर समर सर खूप चांगले आहेत. ते एवढे मोठे असून, एवढे श्रीमंत असून कधीही कोणाच्याही मदतीला धावून जातात. समर, रिलॅक्स हो. एवढं प्रेशर नको घेऊस. म्हणजे प्रेशर नाही, अजून कसं आलं नाही यार. म्हणजे इतका वेळ चालली नसेल ना मीटिंग, संपली असेल वेळेत. काही त्यांनी कळवलं नाही, आलं नाही. हो. एकदा त्या ताईचं आणि या मुलाचं लग्न झालं ना, म्हणजे अधिराचा मार्ग मोकळा होईल रे. तिचं आणि रोहनचं लग्न होईल लवकर. मी फोन करून बघतो एकदा. सराची हा, ये 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 ये. काय, कशी झाली मीटिंग? चांगली झाली सर मीटिंग. साधी माणसं आहेत त्यांच्या घरची, आणि मुलगी पण खूप शांत आणि समंजस वाटली. वा वा निलेश, जिंकलास जिंकलास, युद्ध जिंकलास मित्रा. एक मोठं युद्ध जिंकलास. हा, शाबास. आणि तू यातनं मला एकदा तू सोडवलंस. म्हणजे सर नाही नाही, काही नाही. छान छान छान. चला, म्हणजे आता आपण पुढे जाऊ शकतो, हो ना? चालेल, तुम्ही म्हणाल तसं करू. त्यांना मी पसंत असेल तर तुम्ही सांगाल त्या मुहूर्तावर मी लग्न करायला तयार आहे. फर्स्ट क्लास. ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलतो आणि तुला कळवतो. तू गेलास तरी चालेल. बाय सर. झालं म्हणजे सगळं. पसंत आहेत ते एकमेकांना. अरे म्हणजे निलेश सारख्या मुलाला नापसंत करणार आहे? लाखात सुद्धा शोधून सापडला नसता असा मुलगा मी शोधून दिलाय. म्हणलो होतं ना मी, रोहनच्या बहिणीचं लग्न मी ठरवणार म्हणजे ठरवणार. चल, त्यांना आता फोन करून विचारतो. बोला. हा, कसा वाटला निलेश तुम्हाला? याबद्दल आपण भेटून बोलूया. फोनवर बोलण्याचा विषय नाहीये हा. ठीक आहे, भेटूया. कुठे आहात तुम्ही सांगा. मी आता ऑफिसला चालले. मग मी ऑफिसला येतो. नाही नको, ऑफिस झाल्यावर भेटूया. अहो, तेवढा वेळ नाही आहे. घड्याळ न थांबणारा घड्याळ आहात तुम्ही. वाघ मागे लागलाय का तुमच्या? काय होईल थांबलात तर? एवढी काय घाई लागली आहे? करावी लागणार. तुम्ही मला तुमचं करंट लोकेशन पाठवा, मी लगेच येतो तुम्हाला भेटायला. हा. हॅलो ऐकत नाही समोरच्याचं. अहो, रोहनच्या ताई, या गाडीत बसा. का?
अहो का काय बोलायचंय तुमच्याशी, गाडीत नाही बसलं तर बोलता कसं येईल? अहो श्श, श्श, या ना. अहो आपण चांगलं माझ्या गाडीत एसीत बसून बोललो असतो, मी तुम्हाला सोडलं असतं ऑफिसला, काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही बसा तुमच्या एसी वाल्या गाडीमध्ये, मला सवय नाही एसीची. नाही नाही, सवय नाही ते ठीक आहे, पण त्याचं काही अलर्जी नाही ना, म्हणजे त्यांनी काही शिंका वगैरे सुरू होणार नाहीत ना? शिंकाना मला स्ट्रेसमुळे येतात. मला असं म्हणायचंय की या वातावरणात इथे उभं राहून बोलण्यापेक्षा माझ्या गाडीत बसून बोलूया. नाही, मला वेळ नाहीये. का? अहो मला आता ऑफिसला जायचंय, मला वेळ नाहीये. नाही, पण मला आत्ताच बोलायचं आहे. सगळं तुम्हाला आत्ताच्या आत्ता का करायचं असतं? आहे कारण काही. फाईन, माझी बस येईपर्यंत बोला, बोला पटकन. मला सांगा, निलेश कसा वाटला तुम्हाला? तुमच्या उपकाराखाली येतो. निलेश? हो. हो पण त्याला आवडलात तुम्ही, सरप्राइझिंगली पण आवडलात. हे बघा, माझी बस आली आहे, ती बस जर सुटली तर मला लेट मार्क लागेल आणि तुम्ही अफोर्ड नाही करू शकत, सो आपण नंतर बोलूया. अहो नंतर नाही, मला आत्ता बोलायचंय. संध्याकाळी. ऐका, तिकीट तिकीट तिकीट. अहो कुठं जायचंय? अहो त्यांना विचारा ना. हो मॅडम, तुमच्या मिस्टरांनी विचारायला सांगितलं कुठं जायचंय. कुठे जायचं सांगा त्यांना. मी ऑफिसला चालली आहे. अहो तिकिटाचं सांगा. माझ्याकडे पास आहे माझा. अहो माझ्या तिकिटाचं सांगा. माझ्या ऑफिसवर येत आहे. ऑफिस मध्ये नाही, ऑफिस पर्यंत. तुम्ही नवरा बायको आहात ना? तुम्हाला काय करायचंय तिकीट घ्या ना. सांगा. MG रोडचं तिकीट द्या त्यांना एक. MG हा रोड. द्या. 8 रुपये. हा 8 रुपये. माझ्याकडे कॅश नाही हो. ऑनलाईन चालेल, नेट बँकिंग. अहो साहेब, सर्व्हर डाऊन आहे. मग आता? तुम्ही त्यांना सांगा ना, पैसे द्यायला सांगा. अहो त्यांना माझ्या तिकिटाचे पैसे द्या ना, माझ्याकडे नाही येत आता. थँक्यू. तिकिटाचे 8 रुपये परत देईन मी. बरं चला मुद्द्यावर येऊया. निलेशचं काय? काय काय म्हणजे निलेश कसा वाटला तुम्हाला? हे असं एका भेटीत नाही सांगता येणार. अहो म्हणजे किती भेटी हव्यात तुम्हाला? एक तर तुम्ही असं तिरसटासारखे बोलू नका माझ्याशी. तिरसट मी? हो. बरं ठीक. रोहनच्या सुविद्यताई, अजून किती भेटीनंतर तुम्हाला कळेल तुमचं उत्तर, हे ठीक आहे? मला नाही माहिती. अहो मग कोणाला माहिती? तुम्हाला कळतच नाही ना मी काय सांगते ते. बघा मी तेच समजून घ्यायचा प्रयत्न कर. तुम्ही कृपा करा आणि कसलाही प्रयत्न करू नका. नाही नाही, तुम्हाला समजून घेणं अवघडच आहे. ते जाऊ दे, मला सांगा निलेश कसा वाटला तुम्हाला? मी म्हणाले ना तुम्हाला, तुमच्या उपकारांखाली तो इतका दबलेला आहे की तुम्ही म्हणाल ते सगळं करतोय. अहो पण मुलगा चांगला आहे की नाही? हे असे एका भेटीमध्ये मला नाही जज करता येणार, त्यामुळे नाही माहिती मला मुलगा चांगला आहे वाईट आहे काहीच माहित नाही. चांगला आहे.
तुम्हाला माहित नाही म्हणून मी सांगतो, मुलगा चांगला आहे, मी त्याला पर्सनली ओळख. कुणीतरी सांगतंय म्हणून मी असं कोणाशी तरी लग्न करून मोकळी नाही होऊ शकत. लग्नासाठी ना मुळात मन जुळावी लागतात. अहो मग जुळतील की, परत भेटूया आपण. आपण आपण म्हणजे तुम्ही आणि निलेश. हे बघा, आपण त्या निलेश मध्ये चांगल्या गोष्टी काय काय ते पहिल्यांदा बघू. हा, दिसायला चांगला आहे, हा, हुशार आहे आणि पगार चांगला आहे. पगार नाही, विचार महत्वाचं. अहो विचार चांगलाच आहे. हे काय मस्करी चालवली आहे का सगळी? लग्न जमवतोय तुमचं. नका जमू. जमवावं लागेल. आपल्याला ना एकमेकांची भाषाच कळत नाही. एक मिनिट उठा.